हॅलो फ्रेंड्स, तर हे जे काय आहे मी आज तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपर जे असते त्याचं आन्सर शीट कसं लिहायचं हे मी तुम्हाला याचा व्हिडिओ जो आहे तो सांगते आहे. म्हणजे भरपूर जणांना काय होतं की जे काय दिलेलं असतं 60 ते 70 80 वाक्यात किंवा मग 120 ते 150 वाक्यात किंवा मग शब्दात आणि 250 ते 300 शब्दात आन्सर लिहा. मग ते कसं लिहायचं, किती पेज लिहायचे, किती लाईन लिहायचं हे कळत नाही. ठीक आहे, मग त्याच्यामुळे हे जे आहे ते मॉडेल आन्सर शीट जे आहे ते मी तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे. तर ही जी क्वेश्चन पेपर आहे ही आत्ताचीच आहे, जुलै 2023ची. जो काय आपला पॅडागॉजी ऑफ इंग्लिशचा जो पेपर होता 20 मार्काचा, त्याची क्वेश्चन पेपर मी तुम्हाला इथे सॉल्व करून दाखवलेली आहे. तर मग इथे काय करायचं आहे, 20 मार्काला आपल्याला कळत नाही की नेमका अभ्यास किती करायचा आहे आणि कसं करायचं आहे. म्हणून मेन पॉईंट जे आहे त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला आधीही सांगितलेले होते. तर मग चला डिस्कस करूया. मग ही जी काय आहे आपला पेपर जो आहे तो पेपर आपण पूर्ण अट्रॅक्टिव्हपणे पहिले पेपर जो येतो तेव्हा आपली जी माहिती असते ती फिल करून झाल्यानंतर त्याच्यावर बॉर्डर करायची आहे, लाईन मारायच्या आहे कडानी. म्हणजे त्याने काय होतं की चेक करणारा जो असतो त्याच्याकडे ते जे म्हणजे आपण जे लिहिलेलं असतं ते अट्रॅक्ट होतं, तो पेपर जो आहे तो अट्रॅक्ट होतो. मग त्याच्यासाठी 2-3 कॉलम करून लिहायचं आहे. म्हणजे क्वेश्चन 1, मग त्याच्यामध्ये सब टॉपिक असतात किंवा सब क्वेश्चन असतात A, B, C असे. त्यासाठी आपण कॉलम करायचा आहे. मग पहिला प्रश्न त्याने दिलेला होता की स्टेट ट्रू ऑर फॉल्स, हा जो क्वेश्चन आहे तो दिलेला होता. मग गुड स्पीकिंग डिपेंड अपॉन गुड लिसनिंग. मग हे चूक की बरोबर आहे? बरोबर आहे. का बरोबर आहे? की जेव्हा आपण नवीन म्हणजे चांगलं बोलू तेव्हा समोरचा ऐकेल. किंवा समोरचा कधी ऐकतो? जेव्हा आपण चांगलं बोलतो. आपण त्याला काहीतरी वाईट बोललो किंवा काहीतरी त्याच्याविषयी काहीतरी बदनामी केली किंवा वेगळं काही बोललो तर तो ऐकेल का आपलं बोलणं? नाही. म्हणून गुड स्पीकिंग डिपेंड अपॉन गुड लिसनिंग. ठीक आहे, म्हणजे ते डिपेंड आहे गुड स्पीकिंग हे गुड लिसनिंगवर. ठीक आहे. नेक्स्ट होतं जे ट्रान्सलेशन मेथड निग्लेक्ट्स ओरल प्रॅक्टिस. म्हणजे ट्रान्सलेशन मेथड जी आहे म्हणजे भाषांतर पद्धत जी आहे ती ओरल प्रॅक्टिस म्हणजे काय आहे की तोंडी परीक्षा किंवा तोंडी सराव जो आहे ते निग्लेक्ट करते. तर काय आहे? बरोबर आहे. कारण ट्रान्सलेशनमध्ये आपण तोंडी काय बोलतो का? नाही. जो काय पॅराग्राफ आपल्याला मराठीत दिलेला असतो किंवा इंग्लिशमध्ये दिलेला असतो त्याचंच ट्रान्सलेट आपण कसं करतो आहे? मराठीत करतो किंवा इंग्लिश करतो. म्हणजे बरोबर आहे. यामध्ये आपल्याला ओरल प्रॅक्टिस काहीच करायची गरज नसते. पुढे बी दिलेला होता की आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह. मग ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. म्हणजे जी काही क्रिया होते त्याबद्दल अधिक काहीतरी विशेष सांगून जाणं म्हणजे ॲडजेक्टिव्ह. म्हणजे वाक्यातली असा एखादा शब्द की जो त्या वाक्याला अट्रॅक्ट करतोय, विशेष काहीतरी सांगतोय. मग वाक्य त्यांनी दिलं होतं की द गोल्डन मेमोरीज आर ऑलवेज चॅरिश. मग यामध्ये काय आहे की जो काय मेमोरीज आणि गोल्डन जे आहे हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. गोल्डन ही काय विशेषणच आहे, मेमोरीज ही सुद्धा विशेष आहे. काय आहे? मेमोरीज ही विशेष आहे. का विशेष आहे? ती चॅरिश आहे. म्हणजे चॅरिश म्हणजे काय आहे की ती त्याच्यासाठी ॲडजेक्ट करते, म्हणजे काहीतरी विशेष दाखवते. गोल्डन मेमोरीज ह्या ऑलवेज चॅरिश म्हणजे आनंददायी असतात किंवा उत्स्फूर्त असतात, त्याला म्हणायचं आहे ॲडजेक्टिव्ह. म्हणजे जो काही शब्द त्या वाक्यात दिलेला आहे चॅरिश हा शब्द तो त्या वाक्याचा ॲडजेक्टिव्ह आहे. का? तर तो पूर्ण वाक्याला काहीतरी विशेष रूप देतोय. ठीक आहे. तर यामध्ये चॅरिश जो शब्द होता तो ॲडजेक्टिव्ह होता. ठीक आहे. नंतर सी दिलं होतं की गिव्ह प्रॉपर सिक्वेन्स. मग लिसनिंग, रिडिंग, रायटिंग, स्पीकिंग अशा प्रकारे प्रॉपर सिक्वेन्स होता. आपण बघितलेलं आहे की भरपूर चॅप्टरमध्ये त्याचा सिक्वेन्स दिलेला आहे. तो प्रॉपर कसा आहे? LSRW म्हणजे लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग, रायटिंग. आपल्याला भाषा अध्ययन शास्त्र जे आहे F5 त्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं असतं बघा की आधी लिसन म्हणजे ऐकून घ्यायचं, नंतर बोलायचं, नंतर वाचायचं आणि शेवट काय असतं? रायटिंग. तीच जी आहे तोच सिक्वेन्स या इंग्लिशमध्ये लिहायचा होता LSRW. मग 1 मार्क्सचे जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 मार्क्सचा जो क्वेश्चन विचारलेला आहे तो क्वेश्चन पण लिहायचा आहे आणि आन्सर पण लिहायचं. आणि बाकीचे जे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये मग तुम्हाला मात्र म्हणजे क्वेश्चन नंबर 1 टाकून मग त्याचा आन्सर लिहिलं तरी चालेल. मग दुसरा क्वेश्चन होता आन्सर इन 60 to 80 वर्ड्स. त्यामध्ये काय ऑब्जेक्टिव्ह नव्हते किंवा मग तिथे ऑर क्वेश्चन दिलेला नव्हता. जे 3 क्वेश्चन होते तेच तुम्हाला लिहायचे होते. मग पहिलं होतं की इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग लेसन. म्हणजे तुम्ही कोणतं लेसन प्लॅन करताना काय काय इम्पॉर्टंट असतं. मग पहिली गोष्ट म्हणजे की स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ज. म्हणजे आपण जे काय लेसन प्लॅन करतोय त्याच्यासाठी आपल्याला जो ऑब्जेक्टिव्ह आहे, जे प्रश्न आहे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, ते आपण आधी स्पेसिफाय केले पाहिजे की आपण आपल्या प्लॅनमध्ये कशा प्रकारचे प्रश्न देऊ शकतो. पुढे आहे टीचर गिव्स डेफिनाईट डायरेक्शन टू लेसन. जो काय चॅप्टर आपण शिकवणार आहोत त्याला काहीतरी डायरेक्शन दिली पाहिजे, सोप्याकडून कठीणाकडे, किंवा मग जे काय रूल्स आहेत त्यांचा
वापर त्यामध्ये केला पाहिजे. पुढे आहे टीचर कॅन गिव्ह जस्टिस टू द कंटेंट प्रॉपरली. म्हणजे जे काय कंटेंट आहे, शिकवायचं कंटेंट आहे जे ते आपण व्यवस्थितपणे त्याला जस्टिस म्हणजे त्या कंटेंटला काहीतरी न्याय मिळवून दिला पाहिजे. टीचर कॅन प्लॅन टीचिंग एड्स विच विल बी यूज फॉर लेसन प्लॅन. जे काय जसा चॅप्टर असेल त्याच्या दिशेने आपण जे काय आहे टीचिंग एड्स यूज केले पाहिजे. म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतील, काही व्हिज्युअल असतील, ऑडिओ असतील, अशा प्रकारे. ठीक आहे. तर पुढे आहे की पर्टिक्युलर युनिट जो आहे तो आपण डिसाईड केला पाहिजे, त्याचं टाईम जे आहे ते मॅनेज केला पाहिजे. आणि बाकी जे आहे ॲडव्हान्स ॲक्टिव्हिटीज असतात, युजफुल असाइनमेंट असतात. त्याने काय होतं की जे काही स्टुडंट आहे ते कॉन्फिडंट बनतात. कशावर? टीचर जे शिकवत आहे त्याच्यासाठी ते स्टुडंट कॉन्फिडंट बनतात. जेव्हा आपण त्यांना काहीतरी ॲडव्हान्स ॲक्टिव्हिटीज देतो. हे आहे त्याचे इम्पॉर्टंट ऑफ अ प्लॅनिंग लेसन. मग यामध्ये 60 ते 80 वर्ड म्हणजे लिहायचं किती नेमकं? तुम्ही 2 मार्क्सला हा क्वेश्चन होता म्हणजे 4 पॉईंट लिहिले तरी चालेल किंवा 6 पॉईंट लिहिले तरी चालेल. परंतु हाफ पेज जे आहे आपलं एक्झाम शीट म्हणजे क्वेश्चनचं आन्सर कीचं जे हाफ पेज असतं तेवढं आपण 60 ते 80 शब्दासाठी लिहायचं आहे. पुढे आहे एक्झाम्पल ऑफ प्रिंट मटेरियल. मग प्रिंट म्हणजे काय? की जे काय छापलेला मजकूर असतो त्याला प्रिंट म्हणतात, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मग प्रिंट मटेरियल कोणतं असतं? टेक्स्टबुक असतात. दुसरं आहे सप्लिमेंटरी मटेरियल. मग सप्लिमेंटरी मटेरियलमध्ये परत न्यूजपेपर येतात, वर्कबुक येतात, मॅगझिन, आर्टिकल्स एट्सेट्रा. हे जे आहे प्रिंट मटेरियल आहे. प्रिंट मटेरियल इन शॉर्ट की जो छापलेला मजकूर आहे जसाची तसाच त्याला म्हणायचे प्रिंट. म्हणजे काहीतरी छापलेलं आहे त्याला ते मटेरियलचे आपल्याला नावं लिहायचे होते. झाले इथे तुमचे 4 मार्क्स फिक्स. पुढे आहे मेजर फीचर ऑफ अ न्यू इंग्लिश सिलेबस. व्हॉट आर द मेजर फीचर ऑफ न्यू इंग्लिश सिलेबस? थर्ड क्वेश्चन होता. मग आपल्याला माहिती आहे की न्यू इंग्लिश सिलेबस कसा पाहिजे? तो फ्री पाहिजे. कशाचा? चाइल्ड सेंटर किंवा स्टुडंट जे आहेत त्यांच्या दिशेसाठी किंवा स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो फ्री पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे जो काय सिलेबस आहे तो सुटसुट असायला पाहिजे. पुढे आहे प्रॉपर इंटोनेशन, रिदम, स्ट्रेस जे आहे, चढ उतार जो आहे आवाजातला तो त्यामध्ये व्यवस्थित स्पेल आउट केला पाहिजे. ठीक आहे. पुढे आहे त्याचे जे काही मिनिंगफुल वर्ड आहे, स्मॉल वर्ड आणि मिनिंगफुल वर्ड त्याच्यात प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन आपल्याला त्यामध्ये दिलं गेलं पाहिजे. पुढे आहे डिझाईन बाय अट्रॅक्टिव्ह डायग्राम्स, फ्लो चार्ट्स. जे काही पुस्तक आहे, न्यू सिलेबस आहे तो काही म्हणजे चार्ट असतात बघा आपल्याला काही. म्हणजे सपोज आता आपल्याला फंक्शनल ग्रामर आणि स्ट्रक्चरल ग्रामरचा असा जो डिफरन्स बिटवीन आहे तो चार्ट वाईज दाखवला तर मुलांना पटकन लक्ष येतं. अशा प्रकारे त्यांचे जे आहे ते इंग्लिश सिलेबसचे काय होते? फीचर्स होते. मग आपल्याला माहिती आहे की जो क्वेश्चन संपला की आपण ते म्हणजे नवीन क्वेश्चन पेजवर सुरू होतो. मग थर्ड क्वेश्चन कोणता होता की आन्सर इन 120 to 160 वर्ड्स. ठीक आहे. मग त्यापैकी त्यांनी ऑर दिलेलं होतं. मी 2 क्वेश्चन लिहायचे होते 3-3 मार्क्ससाठी आणि त्यांनी 4 प्रश्न त्या ठिकाणी दिलेले होते. ठीक आहे. मग त्या क्वेश्चनमध्ये काय होतं की ऑर असला की जे आपल्याला इझी वाटतं, जो आपल्याला पटकन लिहून होईल असा प्रश्न आपण कधीही चॉईस करायचा. आणि मेन गोष्ट ही आहे की जेव्हा तुमच्यासमोर क्वेश्चन पेपर येते तेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर बिलकुल वाचायची नाही आहे. ॲज इट इज जसं क्वेश्चन आहे, जसे स्टार्ट होतील तशी तुम्ही लिहायला सुरुवात करायचं. काय होतं त्याने की जेव्हा आपण क्वेश्चन पेपर पूर्ण वाचतो तेव्हा आपलं कन्फ्युजन होतं. जर सपोज क्वेश्चन पेपर हार्ड असेल तर आपण पुढचे क्वेश्चनचं जे आहे ते आधीच डोक्यात आणून ठेवतो की मला हा प्रश्न येत नाही. मग आपण जे येत असतं ते सुद्धा विसरून जातो. त्यामुळे क्वेश्चन पेपर वाचायची नाही. जशी आहे तशी पहिल्या क्वेश्चनपासून लास्ट क्वेश्चनपर्यंत सॉल्व करत जायची. आणि इन केस लक बाय चान्स क्वेश्चन पेपर चांगली असेल तर गुड. ठीक आहे. परंतु असं करायचं की त्यामध्ये 2-4 सेकंद की व्हायना पण वाया जातात. त्यापेक्षा क्वेश्चन पेपर आली की क्वेश्चन फर्स्टपासून लास्टपर्यंत पटापट स्टार्ट करायचं सोडवायला. ठीक आहे. मग पुढं होतं हाऊ विल यू क्रिएट प्रॉपर एन्व्हायरमेंट फॉर लर्निंग इंग्लिश इन युअर क्लास. मग प्रॉपर एन्व्हायरमेंट म्हणजे काय की आपलं जे काय लर्निंग आहे, शिकताना क्लासमधलं वातावरण कसं तुम्ही डेव्हलप करू शकता हे त्यांनी दिलेलं आहे. मग त्यामध्ये आपण हे जे आहे 120 ते 160 शब्दांसाठी पूर्ण पेज जे आहे फुल पेज भरून आपण यामध्ये आन्सर लिहायचं आहे. मग त्यामध्ये काही टॉपिक असतात, काही सब टॉपिकसुद्धा आपण त्यामध्ये लिहू शकतो. मग प्रॉपर एन्व्हायरमेंटल जे असतं, जे क्लासरूमचं एन्व्हायरमेंट हे कम्फर्ट असलं पाहिजे. इझी फॉर अ व्हाईल लर्निंग, टेन्स ऑर स्ट्रेस फ्री पाहिजे. आपल्याला माहिती की त्या क्लासरूममध्ये टेन्शन नको आहे. आपल्याला माहिती की घरातसुद्धा आपलं टेन्शन असेल तर आपलं माइंड फ्रेश राहतं का? नाही. त्यामुळे क्लासरूममध्ये जिथं आपल्याला शिकायचं आहे ती जागा जी आहे ती टेन्स फ्री असायला हवी. ठीक आहे. पुढे आहे सजेशन, रिस्पेक्ट, लव्ह फ्रॉम स्टुडंट टू टीचर्स. जेव्हा
कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट असतं क्लासरूममध्ये, तेव्हा स्टुडंट टीचरला व्यवस्थित रिस्पेक्ट करतात, त्यांचं सजेशन ऐकतात किंवा मग आपल्याकडून त्यांना खूप सारं प्रेमसुद्धा देतात. मग यामध्ये काही सब टॉपिक पण दिलेले आहे किंवा मग तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकतात. बिल्ड अ पॉझिटिव्ह रिलेशनशिप म्हणजे वर्गात जे आहे, वर्गातलं जे काही स्टुडंट आणि टीचरचा जो संबंध आहे तो काय करायचा आहे, पॉझिटिव्ह बनवायचा, ज्याने क्लासरूमचं जे वातावरण आहे ते व्यवस्थित राहतं. पुढे आहे अरेंज फिजिकल एन्व्हायरमेंट. जेव्हा मुलांना सारखं एकच गोष्ट केली की बोर होतं ना, त्यासाठी काही फिजिकल ॲक्टिव्हिटीज त्यांना द्यायच्या आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्ग डेकोरेट करायला लावायचा आहे, काहीतरी चार्ट बनवायला लावायचे, ठीक आहे. पुढे आहे एनकरेज विथ फीचर्स. म्हणजे काय होते की एनकरेज विथ फीचर्स म्हणजे काय की जेव्हा आपण एकच गोष्ट सारखी करत असतो तर बोर होतो ना. मग कधी स्टुडंटला काय करायचं आहे, काहीतरी स्टोरी टेलिंग करायची आहे किंवा मग काहीतरी अशा सक्सेसफुल जे काही माणसं आहेत, लोक आहेत, त्यांच्या स्टोऱ्या सांगायची की कोण कशा प्रकारे सक्सेस झालं आहे, ठीक आहे. मग अशाने काय होतं की विद्यार्थ्यांचं माइंड हे फ्रेश राहतं आणि वातावरणसुद्धा फ्रेश राहतं. पुढे आहे प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे तुम्ही जर क्लासरूममधलं वातावरण जे आहे ते खूप स्ट्रिक्ट रूल्स आणि रेग्युलेशननी फॉलो केलं तर क्लासरूमचं वातावरण जे आहे ते एकदम म्हणजे असं भयानक होऊन जाईल, ठीक आहे ना. त्यामुळे त्यांच्यासाठी फ्लेक्झिबिलिटी आहे, तुम्ही रूल्स आणि रेग्युलेशन वापरा परंतु ते फ्लेक्झिबल ठेवा, ठीक आहे. अशा प्रकारे वातावरण आपण तयार करू शकतो. पुढं होतं की विच ॲडव्हान्टेजेस ऑफ अ टेक्स्ट बुक विल यू कन्सिडर व्हाईल टीचिंग टू द स्टुडंट. यामध्ये आपण ऑर क्वेश्चन आहे, कोणताही एक लिहिला असता तरी तुम्हाला मार्क्स मिळणार होते. लिहायचं फक्त एवढंच आहे की पॉईंट वाईज लिहायचं आणि जे काही आन्सर दिलेले आहे किंवा वर्ड दिलेले आहेत ते वर्डच्या कंटेंट लक्षात ठेवून अर्धं पेज, 1 पेज, 1.5 पेज, 2 पेज अशा प्रकारे ते लिहायचं आहे, ठीक आहे. मग यामध्ये तुम्हाला जो क्वेश्चन इझी वाटतो तो तुम्ही लिहायचा आहे. पुढे आहे व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन अप्रोच इन मॉडर्न टाईम ऑर विच ॲक्टिव्हिटी विल यू सजेस्ट टू डेव्हलप स्पीकिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट, ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे की आपण काय यामध्ये लिहू शकतो. कम्युनिकेशन ॲप्रोच आपल्याला माहिती आहे की कम्युनिकेशन ही 2 वे प्रोसेस आहे. एक सेंडर असतो, रिसिव्हर असतो किंवा एक स्पीकर असतो, एक लिस्नर असतो. मग ती काय इम्पॉर्टंट आहे, त्याचा ॲप्रोचेस का आहे हे आपल्याला त्यामध्ये लिहायचं आहे. आपले जे काही एक्सप्रेशन आहे, थॉट्स, फिलिंग्स, आयडियाज जे आहेत त्या आपल्याला एकमेकांपासून एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काय असतं कम्युनिकेशन यूज होतं. मग ॲक्टिव्हिटीज काय आहे की ॲक्टिव्हिटी कोणत्या आपण ॲक्टिव्हिटी करू शकतो स्पीकिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये. मग रोल मॉडेल जे असतं म्हणजे प्रोनाऊन्सिएशन असतं किंवा मग प्रॅक्टिस असते, एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस करून घेणं, प्रॅक्टिस अँड ड्रिल, डिस्कशन करणं. जे काही आपण वर्गात शिकतो आहोत तो चॅप्टर संपल्यानंतर चॅप्टरमध्ये आपण काय शिकलो हे विद्यार्थ्यांमध्ये डिस्कशन झालं पाहिजे. साऊंड प्रॅक्टिस, जे काय अल्फाबेट आहे त्यांचे साऊंड प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित असलं पाहिजे. यूज ऑफ अ पिक्चर इन ओरल प्रॅक्टिस, जे काय पिक्चर दिलेलं आहे एखाद्या पुस्तकात ते आपण तोंडी सांगायचा प्रयत्न केला पाहिजे विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांनी आपल्याला तोंडी सांगितलं पाहिजे. स्टोरी टेलिंग अँड स्टोरी कम्प्लिशन, म्हणजे आपण एखादी स्टोरी विद्यार्थ्यांना सांगायची आणि ती अर्धी सांगायची, अर्ध्यापासून पुढे विद्यार्थ्यांना कंप्लीट करायला लावायची. अशा प्रकारे आपण स्पीकिंगच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे, स्पीकिंग स्किल डेव्हलप होण्यासाठी आपण ह्या ॲक्टिव्हिटी करू शकतो. कोणत्या रोल मॉडेल, सफिशियंट ड्रिल अँड प्रॅक्टिस, डिस्कशन, साऊंड प्रॅक्टिस, यूज ऑफ अ पिक्चर इन ओरल प्रॅक्टिस, स्टोरी टेलिंग अँड अ स्टोरी कॉम्प्लिटन्स, ठीक आहे. पुढं होता क्वेश्चन नंबर 4, आन्सर इन अ 200 to 250 वर्ड्स. मग 4 मार्क्सचा एक क्वेश्चन होता, त्यामध्ये 2 क्वेश्चन दिलेले होते. जो तुम्हाला इझी वाटतो तो तुम्ही लिहायचा होता. मग पहिला होता डायरेक्ट मेथड इज अ नॅचरल मेथड ऑफ अ टीचिंग इंग्लिश. जी काय डायरेक्ट मेथड आहे ती नॅचरल मेथड आहे. मग ते इंग्लिशमध्ये तसं का आहे, का बरं आहे ते तुम्हीच एक्सप्लेन करायचं. मग त्यामध्ये काय येणार होतं, डायरेक्ट मेथड म्हणजे काय, मग तिला नॅचरल मेथड का म्हणतात, तिचा मिनिंग लिहायचा, प्रिन्सिपल दिलेले राहतात त्याच्यामध्ये. यूज ऑफ अ टार्गेट लँग्वेज, डायरेक्ट बॉन्ड बिटवीन वर्ड आयडिया थ्रू थॉट्स अँड एक्सप्रेशन्स, ठीक आहे. पुढे आहे ओरल प्रॅक्टिस, टीचिंग ग्रामर, टीचिंग ऑफ व्होकॅब्युलरी, मेरिट्स, डिमेरिट्स, हे तुम्हाला सगळं त्यामध्ये लिहायचं होतं मोठ्या क्वेश्चनसाठी. आणि पुढचा क्वेश्चन होता राईट इन अ डिटेल द सॉफ्ट स्किल रिक्वायर फॉर अ लँग्वेज टीचर. आय होप सो की तुम्ही खालचा क्वेश्चन लिहिलेला असणार किंवा खालचा क्वेश्चन आपण जो आहे तो खूप वेळेस डिस्कशन केला होता आणि मी इम्पॉर्टंट म्हणून सुद्धा सांगितलेला होता आणि इझी होता. मग त्यामध्ये कोणत्या सॉफ्ट स्किल होत्या, एका टीचरमध्ये कोणत्या सॉफ्ट स्किल असायला पाहिजे की ज्याने जे काय विद्यार्थी आहे ते त्यांच्याकडं अट्रॅक्ट होतील. मग कोणते सॉफ्ट स्किल असायला पाहिजे, गॅस्चर ऑफ अ बॉडी लँग्वेज, कम्युनिकेशन स्किल, क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, कल्चरल इंटेलिजन्स, टीमवर्क. मग गॅस्चर ऑफ अ
अँड बॉडी लँग्वेज म्हणजे काय की जे काही त्याचं हँडच्या एक्सप्रेशन असतात, बॉडी मुवमेंट असतील, आय टू आय कॉन्टॅक्ट असतो, ते व्यवस्थित असायला पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावर जी काय आहे नॉर्मल स्माईल असायला पाहिजे. त्याचा फेस जो आहे तो ॲट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे. जर टीचरचाच फेस जर ॲट्रॅक्टिव्ह नसेल किंवा आळशी असेल तर विद्यार्थीसुद्धा कसे बनतात, आळशी बनतात, हो की नाही. जर टीचरच लेक्चरला आळस देत असेल तर आपल्यालासुद्धा आळस येतो. अशा प्रकारे त्यामुळे ते बॉडी लँग्वेज आणि गॅस्चर जे आहे त्याचं व्यवस्थित असायला पाहिजे. पुढे आहे कम्युनिकेशन स्किल, म्हणजे जे टीचर जे काय बोलत आहे किंवा मग टीचरकडे बोलण्याचा जो शब्दसाठा आहे तो कम्युनिकेशन स्किल जे आहे ते व्यवस्थित डेव्हलप व्हायला हवं. का तर जेव्हा टीचर व्यवस्थित बोलतील, जेव्हा टीचर आपल्याला एखादी गोष्ट एक्सप्लेन करून व्यवस्थित सांगतील, तेव्हाच आपल्याला त्या टीचरचं कळतं, हो की नाही. जर टीचरलाच एक्सप्लेन नाही करता येईल तर आपल्याला आन्सर लिहिता येईल का पेपरला, नाही. म्हणजे त्यामुळे त्याच्याकडं कम्युनिकेशन जी स्किल आहे ती व्यवस्थित असायला पाहिजे. तो आपल्या सगळ्या प्रश्नांची किंवा म्हणजे जे काय आपले प्रॉब्लेम्स आहे त्यांचे आन्सर व्यवस्थित देऊ शकेल असं कम्युनिकेशन स्किल त्याच्याकडे असायला हवं. पुढे आहे क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, की आपण जे काही प्रश्न विचारू त्याला किंवा आपल्याला विद्यार्थ्यांना येणारे जे काही प्रॉब्लेम आहे ते त्याच्याकडे सॉल्व करण्याची क्षमता जी आहे, कॅपॅसिटी जी आहे ती असायला पाहिजे. पुढे आहे कल्चरल इंटेलिजन्स. मग आपल्याला माहिती आहे की शाळेत शिकताना भरपूर प्रकारचे विद्यार्थी येत असतात, भरपूर जाती जमाती किंवा मग वेगवेगळ्या कल्चरचे स्टुडंट आपल्याकडे असतात. म्हणून शिक्षकांनी काय करायचं आहे की सगळ्या स्टुडंटकडं एकाच नजरेने बघायचं आहे, की सगळे स्टुडंट त्यांना सारखे आहे अशा नजरेने विद्यार्थ्यांकडं बघायचं आहे. पुढे आहे टीमवर्क, म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादा चॅप्टर संपल्यावर व्यवस्थित टीमवर्क जी आहे ती विद्यार्थ्यांची करता आली पाहिजे टीचरला. म्हणजे असं नाही की सगळेच हुशार पोरं एका टीममध्ये, सगळे मठ्ठ पोरं एका टीममध्ये, सगळे मिडल पोरं एका टीममध्ये, असं करायला नको. मग प्रत्येक टीममध्ये ॲव्हरेज मुलं ठेवायला पाहिजे. म्हणजे एक हुशार, एक मीडियम, एक मठ्ठ, म्हणजे जे काही हुशार मुलांना येतं तेच बाकी मुलांनासुद्धा समजेल. अशा प्रकारे तुम्हाला ह्या काही सॉफ्ट स्किल ज्या आहेत त्या टीचरमध्ये असायला हव्या. अशा प्रकारे खूप इझी पेपर होता. 20 मार्क्सचा पेपर होता. 20 मार्क्स म्हणजे एकच तासाचा पेपर होता. इझी होता. आय होप सो की टाईम सर्वांना मिळाला असेल आणि मिळायला हवा. कारण तुम्ही जर वेस्ट केला टाईम क्वेश्चन पेपर किंवा मग क्वेश्चन पेपर वाचण्यासाठी की कोणता प्रश्न आला आहे, कोणता नाही आला आहे, मला येईल का, मला नाही येणार, असं जर वेळ वाया घालवला असेल तर तुम्हाला आय होप सो की टाईम मिळाला नसेल. परंतु तुम्ही जर डायरेक्ट क्वेश्चन बाय क्वेश्चन सॉल्व करत गेलात तर तुम्हाला नक्कीच टाईम मिळालेला असणार आहे. आणि अशा प्रकारे ही रोल जी काय आहे मॉडेल आन्सरशीट मी तुम्हाला प्रेझेंट करून दाखवली आहे. अशा प्रकारे तुम्ही मॉडेल आन्सरशीट व्यवस्थित पेपरला लिहिली तर तुम्ही हमखास चांगल्या मार्क्सने DED पास होऊ शकतात. ठीक आहे. मग नेक्स्ट जे क्वेश्चन पेपर आहे F1, F2, F3 किंवा F5, 7, 8 ह्यांच्यापैकी एखादी मी तुम्हाला मराठीची जी क्वेश्चन पेपर आहे ती एक्सप्लेन करून सांगेल पुढच्या कधीतरीच्या व्हिडिओमध्ये. आणि F4चा पेपर मी ऐकला आहे की भरपूर जणांना खूपच हार्ड गेलेला आहे, त्याचंही मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगणार आहे. आणि दुसरं जे सेकंड इयर जे आहे ते आपण लवकरात लवकर स्टार्ट करणार आहे. आय होप 5 तारखेपासून पुढे आपण सेकंड इयरला सुरुवात करूया. त्याच्या नोट्स, प्रिपरेशन्स, एक्सप्लेन आणि व्यवस्थित ते सगळं जे आहे मी तुम्हाला 5 तारखेच्या पुढे ट्राय करणार आहे. कारण हे जे आहे मॉडेल क्वेश्चन आन्सरच्या जे शीट आहेत त्या मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे यांना 1-1, 2-2 दिवस माझ्याकडून जातो आहे. बाकीचे काही पर्सनल कामंही असतात. त्यामुळं मी 5 तारखेपासून जे आहे ते आपण सेकंड इयरला स्टार्ट करूया. आणि ट्राय करेल की तुम्हाला ब्लॅकबोर्डवर किंवा व्हाईट बोर्डवर टीच करण्याचा. आणि नाहीच जमलं तर आपलं हे जे रेग्युलर चालू आहे ते ठीकच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली जी क्वेश्चन पेपर होती त्याचं मी आन्सर की तुम्हाला दिलेली आहे किंवा आन्सर जे आहे कसं लिहायचं आहे, किती मार्क्सला किती लिहायचं आहे हे तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेलं असेल असं मी गृहीत धरून चालते. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही खूप छान प्रकारे रिस्पॉन्स मला दिलेला आहे. तुमच्या कमेंट्स थ्रू मी तुमच्या सर्वांच्या कमेंट्स वाचते आहे आणि मला जेवढं पूर्ण होईल काहींच्या कमेंट्स मी पूर्ण करते आहे. भरपूर जणांनी सांगितलं होतं की मॅम एक्सप्लेन करून सांगा क्वेश्चन आन्सर कसं लिहायचं किंवा मग आन्सरशीट कशी लिहायला हवी किंवा मग जे काय आहे ते मी तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या पूर्ण करण्याचा ट्राय करते आहे. आणि सेकंड इयरला आपण लवकरच सुरुवात करणार आहोत. तर अशा प्रकारे मी ही रोल जी मॉडेल क्वेश्चन आन्सर शीट होती तुम्हाला सांगितलेली आहे. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.